नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना आपल्या घरामध्ये नेहमी करता सुख समृद्धी शांती नांदावी असंच प्रत्येकाला वाटत असते. परंतु कधीकधी काहीतरी गोष्ट विपरीत घडते किंवा वादविवाद होतात. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी यावरती एकच उपाय आहे, ते म्हणजे श्री गजानन महाराजांची कृपा. श्री गजानन महाराजांची कृपा आपल्यावरती असेल तर सगळं काही आपलं व्यवस्थित चालते, म्हणजे सगळ्या गोष्टी बॅलन्समध्ये चालतात. श्री गजानन महाराजांची कृपेमुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये साध्य होऊ शकतात. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू शकते. महाराजांची कृपा आपल्यावरती झाली तरीसुद्धा महाराजांची कृपा टिकवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर श्री गजानन महाराजांची कृपा आपल्या घरावरती कशी टिकवायची आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तीन गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या लाईफमध्ये जर का चेंज केल्या तर श्री गजानन महाराजांची कृपा आपल्यावरती जी झालेली आहे ती टिकू शकते. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठण्याचा म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती अगदी 3-3:30 वाजता जरी उठू शकत नसाल तर 5-5:30ला नक्कीच उठण्याचा प्रयत्न करा, म्हणजे 6च्या आत उठण्याचा प्रयत्न करा. स्नान वगैरे करून स्वच्छता होऊन आपलं जे देवघर आहे ते स्वच्छ करा. लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी किंवा महाराज आपल्यावरती प्रसन्न राहावे यासाठी स्वच्छता करणे खूप गरजेचं आहे. त्यांना स्वच्छता खूप आवडायची. महाराज हे स्वच्छतेचे खूप प्रिय आहेत. आपण जेव्हा शेगावला जातो तिथे आपण बघतो की जगामध्ये एवढी स्वच्छता एवढं सुंदर कुठेच नाही जेवढं शेगावमध्ये आहे. तर ते का बरं आहे? कारण की श्री गजानन महाराज हे स्वच्छतेचे प्रिय आहेत आणि महाराजांच्याच कृपेने शेगाव संस्थान हे चालू आहे. तर आपल्या देवघराची अगोदर आपण स्वच्छता करावी. आपल्या देवघरामध्ये महाराज विराजमान आहेत, बाकीचे जे काही देव विराजमान आहेत त्यांची स्वच्छता अगोदर करावी. त्यांना स्नान घालावं, देवघर स्वच्छ करावे आणि नंतर मग जे तुमचं नामस्मरण आहे, जी देवपूजा आहे म्हणजे ती करावी. जे तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचा अध्याय वगैरे वाचत असाल तर तो आवर्जून वाचावा. आता सकाळीच का वाचायचं आहे? म्हणजे आपण सूर्य उगवल्याच्या नंतर किंवा नंतर आपण वाचला तर त्याचं फळ मिळत नाही का? मिळते, त्याचं फळही मिळते. पण सकाळी सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा मन एकाग्र होते, मन शांत होते. जर तुम्ही मेडिटेशन करत असाल तर सकाळचं वातावरण हे खूप सुंदर छान असते. सकाळी मनामध्ये कसलेही विचार नसतात, अतिशय शांतता असते. त्यामुळे सकाळी लवकर उठून देवपूजा करण्याचा किंवा तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचा अध्याय वाचत असाल किंवा अन्य कुठल्या ग्रंथाचं जर तुम्ही पारायण करत असाल वाचत असाल तर ते सकाळी वाचून घ्यावं, नामस्मरण करावं. कारण की एक जी आंतरिक आपल्यातली जी ऊर्जा आहे ती आपली ऊर्जा जी आहे ती अजून जास्त पुष्ट होते, आपली भक्ती अजून जास्त पुष्ट होते. त्यामुळे सकाळी सकाळी आपण पूजा करायला प्रिफरन्स द्यावा. नंतर बाकीचे दिवसभरामध्ये जी काही कामं आहेत ते होत राहतात. म्हणजे सकाळीच का करायचं आहे तर सकाळ जी आहे तो ब्रह्ममुहूर्त मानला आहे. ज्यांना ब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांनी आवर्जून ब्रह्ममुहूर्तावरती पूजा वगैरे करायला सुरुवात करावी. आणि दिवस जो असतो तो शैतानाचा असतो असं म्हटलं जाते. त्यामुळे दिवसभर अनेकही क्रिया होत राहतात. परंतु ज्यांना ब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांनी ब्रह्ममुहूर्तावरती उठून भगवंताची आराधना पूजा वगैरे करून घ्यावी. त्यानंतर नामस्मरण करण्याची सवय लावा. घरामध्ये नामस्मरण व्हायला हवं. तुम्ही जे काही वाचाल म्हणजे तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथ जरी वाचत असाल तर तो जोराजोरात वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हनुमान चालीसा वाचत आहे ती जोराजोरात वाचण्याचा प्रयत्न करा. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की घर हे निर्जीव आहे, विटांनी आणि सिमेंटनं बनलेलं घर आहे, परंतु तसं नाही. घरावरती देखील संस्कार होत असतात. जसं आपल्या मुलांवरती संस्कार होतात. आपण जे काही मोठ्याने बोलू किंवा मोठ्याने वाचू, मुलं बघतात तेच मुलं कृती करतात, म्हणजे आईवडील जे करतात तेच मुलं करतात. तसंच सेम एक्झॅक्टली आपण जेव्हा मोठ्याने जोराजोरात मंत्र बोलतो त्यावेळी त्या गोष्टीचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या घरावरती होतो. सकारात्मक एनर्जी आपल्या घरामध्ये वाढते, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये वाढायला सुरुवात होते. त्यामुळे जे तुम्ही मंत्र म्हणाल म्हणजे गुरुमंत्र सोडून, गुरुमंत्र हा फक्त आपल्याला ज्यांनी समजा घरातल्या इतरांनी गुरुमंत्र म्हटला नसतो तर गुरुमंत्र हा आपल्याला कुणाला सांगायचा नसतो. परंतु ज्यांनी गुरुमंत्र घेतला आहे त्यांच्यासोबत आपण गुरुमंत्राविषयी डिस्कस करू शकतो. बाकी तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करत आहात किंवा तुम्ही हनुमान चालीसा वाचत आहात किंवा अन्य तुम्ही कुठले नामजप करत आहात त्यावेळी तुम्ही जोराजोरात म्हणू शकता. कुठलंही तुम्ही समजा यूट्यूबवरती काही लावून दिलं आहे, तुम्ही स्वयंपाक करत आहात, तुम्ही हरिपाठ म्हणत आहात तर त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. त्यामुळेच हरिपाठ जेव्हा आपण घेतो तेव्हा टाळ वाजून घेतो, आरती जेव्हा करतो आपण तेव्हा घंटीचा नाद करून आपण हरिपाठ हा घेत असतो. ते यासाठीच की घरातलं जे वातावरण आहे ते शुद्ध आणि पवित्र व्हायला सुरुवात होते. जेव्हा आपण भक्ती करतो, नामजप करतो किंवा श्री गजानन महाराजांची सेवा करतो तेव्हा आपण अंतर्बाह्य बदलत असतो. मन स्वच्छ होते, अंतरंग आपला स्वच्छ व्हायला सुरुवात होतो, आपल्या जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते, मनातून आपण समाधानी आनंदी होतो. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या निरंतर आपण करायला हव्या. त्यासोबतच नित्यसेवा रोज श्री गजानन महाराजांची
करण्याचा नक्की प्रयत्न करा. नित्यसेवेला खूप जास्त महत्त्व आहे. ज्या घरामध्ये नित्यसेवा केली जाते, श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन केलं जाते किंवा श्री गजानन महाराजांचा नामजप केला जातो, त्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता पडत नाही. आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये देखील वाचलेलं आहे की जेव्हा श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये लक्ष्मी ही नांदते. लक्ष्मी ही अष्टलक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असते. लक्ष्मी फक्त पैशाच्या स्वरूपामध्ये नसते. त्यामुळे नित्यसेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा. नित्यसेवेमध्ये तुम्ही श्री गजानन महाराजांचा एक अध्याय श्री गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा किंवा महाराजांचं स्तोत्र असेल, बावनी असेल, त्याचं पठण करण्याचा प्रयत्न करा. आठवड्यातला एक वार असा ठरवून घ्या की त्या दिवशी श्री गजानन महाराजांची विशेष सेवा व्हायला हवी. गुरुवार हा महाराजांचा वार आहे, त्या दिवशी तुम्ही ठरवून घ्या की महाराजांची विशेष सेवा व्हायला हवी, महाराजांची पूजा विशेष व्हायला हवी. त्यासोबतच श्री गजानन महाराजांचा जो आवडीचा नैवेद्य आहे पिठलं भाकरीचा, तो महाराजांना भोग अर्पण करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तसं तर आपण रोज नैवेद्य दाखवतो, परंतु रोज आपला नैवेद्य काय असते जे आपण घरामध्ये बनतो ते आपण दाखवतो. परंतु गुरुवारच्या दिवशी असा तुम्ही ठरवून घ्या की श्री गजानन महाराजांना पिठलं भाकरी आवडते, तर रोज मग महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे. त्यासोबतच तुमच्याकडून समजा ज्यांच्याकडून डेली श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन किंवा अन्य सेवा होऊ शकत नसतील त्यांनी गुरुवारी तरी करण्याचा नक्की प्रयत्न करावा. ह्या सवयी आपण जर का लावल्या तर घरामध्ये सुख, शांती, प्रसन्नता राहायला नक्कीच मदत होते. महाराजांना काय हवं आहे? महाराजांना फक्त आपल्याकडून भक्तिभाव हवा आहे. मग त्या भक्तीमध्ये तुम्ही श्री गजानन महाराजांची आरती जरी केली तरीसुद्धा महाराजांना मान्य आहे. परंतु आपलं मन तेवढं स्वच्छ, छान असायला हवं, तेवढं शुद्ध अंतकरण आपलं असायला हवं. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये खूप सुंदर दासगणू महाराजांनी दाखला दिलेला आहे बापुना काळीचा. जेव्हा बापुना काळीला विठ्ठलाची दर्शनाची आस असते तेव्हा श्री गजानन महाराज साक्षात विठ्ठल रूपामध्ये त्यांच्यासमोर उभे राहतात आणि त्यांना दर्शन देतात. परंतु इतरही मंडळी जेव्हा म्हणतात की आम्हालाही बापुना काळेसारखं तुम्ही दर्शन घडवा, तेव्हा महाराज त्यांना हेच म्हणतात की तुम्ही अगोदर बापुनासारखं मन स्वच्छ करा. खरंच मन स्वच्छ असणे, अंतरंग स्वच्छ असणे गरजेचं आहे श्री गजानन महाराजांची कृपा आपल्यावरती टिकून ठेवण्यासाठी. त्यामुळे मन स्वच्छ ठेवा, अंतरंग स्वच्छ ठेवा. कुणाबद्दलही मनामध्ये द्वेष कधी आणू नका. भक्ती मार्गातला सगळ्यात मोठा जो अडथळा आहे तो म्हणजे द्वेष. म्हणजे इतर तुम्ही गोष्टी करत असाल त्या वेगळ्या, परंतु दुसऱ्यांविषयी द्वेष असेल, मत्सर असेल, म्हणजे कुणी जर का काही कुणाकडे चांगलं असलं तर आपल्या मनामध्ये जर का द्वेष, मत्सर येत असेल तर भक्ती मार्गामध्ये त्याचा काही अर्थ नाही. म्हणजे त्या व्यक्तीची भक्ती करून त्या व्यक्तीला त्या भक्तीचं फळच मिळणार नाही. त्यामुळे मनातला जो काही द्वेष आहे, जो काही मत्सर आहे तो काढून टाकणं गरजेचं आहे. म्हणजे तसं आपण जर कुणाच्या मनामध्ये येत असेल तर तसं आपण स्वतःहून त्या दोषापासून दूर जाणे गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही खरी अंतरांगातून भक्ती करायला लागता तेव्हा हे सगळे काही दोष जे आहेत ते श्री गजानन महाराज आपल्याकडे मिटून टाकतात. म्हणजे महाराजांना तुम्ही सांगा की मी जसा आहे तसं मला तुम्ही स्वीकार करा आणि माझा जे काही दोष असतील ते दूर सारा. म्हणजे दोष मग ते कोणत्याही गोष्टीमध्ये असू शकतात, ते तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करा. एवढी महाराजांना प्रार्थना आपण करायला हवी. महाराजांबद्दल मनामध्ये ग्रॅटिट्यूड असणं, म्हणजे महाराजांना रोज आपण धन्यवाद म्हणायला हवं. रोज झोपायच्या अगोदर महाराजांना आपण धन्यवाद करूनच झोपायला हवं की आजचा जो दिवस आहे तो खूप छान तुम्ही घालवला, माझ्यासाठी जे योग्य होतं ते तुम्ही केलं. कारण की मुलापेक्षाही आईला सर्वस्व माहीत असते की मुलासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, ते तुम्ही माझ्यासाठी केलं, त्याबद्दल खरंच तुम्हाला धन्यवाद. हे जे काही आहे हे तुमचंच आहे माऊली. हे सगळं म्हणून जर का आपण धन्यवाद म्हणून महाराजांना ग्रॅटिट्यूड व्यक्त करून जर का आपण झोपलो तर आपल्याला शांत सुखाची झोप लागते आणि दुसरा जो येणारा दिवस आहे तो देखील आपल्यासाठी खूप सुंदर असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की घरामध्ये वादविवाद होणार नाही, तक्रार होणार नाही, या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं. व घरामध्ये शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. घरामध्ये शांतता असली तर तेवढंच प्रसन्न देखील वाटते. म्हणजे मुलांवरती आई वडिलांनी रागवलं ती एक वेगळी गोष्ट आहे, कारण ते आपण त्यांच्यावरती संस्कार करत असतो म्हणून त्यांना काही गोष्टी सांगत असतो, परंतु सतत भांडण तंटे घरामध्ये करू नये. यामुळे देखील घरामध्ये सुख, शांती, प्रसन्नता राहत नाही. कुणी जर का एक घरामध्ये चिडलं असेल तर एकाने शांत व्हावं आणि परत तो क्षण गेला की मग सगळ्या गोष्टी परत निवळतात आणि परत मग कसं होते की क्षणाचीच गोष्ट असते. तो क्षण गेल्याच्या नंतर माणूस ॲटोमॅटिक शांत होतो. त्या गोष्टीचा ज्या अर्थ आहेत ते थोडेफार बदलत जातात. त्यामुळे नेहमीकरता घरामध्ये शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्यांना बोलताना आपल्या वाणीमधून कधी काही वाईट निघणार नाही. म्हणजे इतर घरातल्या व्यक्तींना देखील आणि इतर व्यक्तींसोबत देखील, बाहेरच्या व्यक्तीसोबत बोलताना देखील आपल्या वाणीमधून काही असं कटू निघणार नाही, कटू शब्द निघणार नाही. दुसऱ्यांच्या मनाला ते लागतील, दुसऱ्यांना त्याच्यामुळे त्रास होईल, म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असं कधीही वागू नये. आणि सगळा खेळ हा शब्दांचाच असतो. शब्दामुळे सगळं काही घडते. जेवढे शब्द आपण बोलू
तेवढे जास्त वादविवाद वाढतात किंवा तेवढी जास्त दुसऱ्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी निगेटिव्ह थॉट निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणजे तुम्ही या गोष्टीवरती विचार करा की जेवढं आपण शांत संयमी राहू, जेवढं आपण कमीत कमी बोलू, आपल्या वाणीमध्ये जेवढी शुद्धता आपण ठेवू, तेवढं जे आहे ते वातावरण बिघडत नाही. आणि जेवढी जास्त आपण बडबड करू किंवा जेवढं जास्त आपण बोलू, त्यामुळे सगळं काही होत असते. म्हणजे सगळं काही आपल्या वाणीमुळेच होत असते. त्यामुळे आपल्यातला जो वाणी दोष आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करावा. महाराजांना प्रार्थना करा की मी जसा आहे तसा तुम्ही माझा स्वीकार करा आणि माझ्यातले जे काही दोष आहेत ते तुम्ही दूर करा. महाराजांना आपली हवी आहे ती फक्त भक्ती, कारण महाराज हे भक्तवत्सल आहेत, महाराज हे भक्त पराधीन आहेत. त्यामुळे महाराजांना आपला फक्त साधा भोळा भाव हवा आहे. आणि आपण या साध्या भोळ्या भावाने जर का महाराजांची भक्ती केली, आपल्या जीवनामध्ये हे जे काही छोटे छोटे चेंजेस जर का केले, तर महाराजांची अखंड कृपा आपल्यावरती आणि आपल्या घरावरती राहते. त्यामुळे छोटे छोटे चेंजेस करण्याचा प्रयत्न करा. महाराज नक्कीच सगळ्यांचं कल्याण करते. महाराजांची कृपा सदैव तुमच्या आमच्यावरती राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.